कोणाचीही भक्ती करा म्हणले, पण शिवरात्रीच्या निमित्तानं म्हणा किंवा श्रावणी सोमवारच्या निमित्तानं या अभंगाचं चिंतन आपण इथे करतो. एकनाथ महाराजाला या अभंगाच्या द्वारे सांगायचं आहे, बाबा ज्याच्याकडे लौकिक दृष्ट्या पैसे नाही, देवाला हार घ्यायला सुद्धा पैसे नाही, लौकिक भावना, पत्रम पुष्पम फलम तोयम श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. हार आणायला पैसे नाही, फळ आणायला पैसे नाही, किंवा आणखीन काय 56 भोग नैवेद्य आणायला पैसे नाही, त्यांना सरळ शंकराचे मंदिर गाठायचं आणि शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन 1 बेलाचं पान, 2 अक्षदा आणि 1 चंद्राचं बोट महादेवाला लावून द्यायचं. आणि होत असेल तर हे नैवेद्य घरच्या घरी काही दुकानात करावं लागत नाही. चुरम्याचा लाडू मावल्यावर तुम्हाला माहिती आहे, घरीच बनतो ना, का दुकानातून आणू लागतो? घरीच बनतो म्हणले चुरम्याचा लाडू. खीर आणि दुधाची तांदळाची घरीच बनते मावशाव. आणि ते गव्हाच्या पिठाचा शिरासुद्धा घरी बनतो. आणि हे दिल्यावर महादेव प्रसन्न होतो का? तर हे दिल्यानं महादेव त्वरित भक्तांच्या मनकामना पूर्ण करतात. हा अनुभव आले अंगा ते या जगात येत असते, असं तुकाराम महाराजांचं वचन आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे की थोड्याशा भक्तीनं आणि थोड्याशा साधनांनं आणि थोड्याशा वस्तूनं भगवान शंकर प्रसन्न होतात. म्हणून माझा असा निर्धार झाला की भगवान शंकर सगळ्या दैवतामध्ये कसे आहेत म्हटले, अतिशय भोळा आहे. अभंगाचं पहिलं शिव भोळा